रोहन आणि त्याची फॅमिली उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्या गावातल्या घरी आली होती. गावी किशोर काका आणि सपना काकू राहत होते. ते दोघेच गावाकडे शेती आणि गावाकडची बाकीची कामे बघत असत. त्यांच्या वडिलांना शेतीत अजिबात इंटरेस्ट नव्हता. रोहनचे वडील पुढारी होते, त्यामुळे त्यांच्या जीवनात राजकारण महत्त्वाचे होते आणि त्यातच ते खूप बिझी असायचे. रोहन लहान असताना त्याने बराच काळ त्यांच्या काकीसोबत घालवला होता. आता ते लोक बऱ्याच वर्षांनी गावी आले होते, म्हणून मग रोहन लाडात त्याच्या काकीच्या मागे मागे लागला होता. दिवस तर कसाबसा संपला. मग रात्र झाली आणि सगळेजण झोपायची तयारी करू लागले. तेवढ्यात रोहन म्हणाला की मी काकीसोबत झोपणार आहे, आणि असे म्हणून तो त्यांच्या काकीकडे झोपायला गेला. काही वेळाने किशोर काकासुद्धा झोपायला त्यांच्या खोलीत आला आणि त्याने काकीला विचारले, रोहन झोपला का? काकीने हळूच सांगितले की हो, झोपला. मग खरं तर रोहन जागाच होता आणि तो सगळं काही ऐकत होता. त्यानंतर त्याला जाणवलं की काही वेळ किशोर काका आणि काकी काहीतरी बोलत होते, आणि मग त्यांची लाईट बंद केली आणि त्यांच्या बेड जोरजोरात हलू लागला आणि काकीच्या तोंडातून सुस्कारे निघत होते. रोहनने हळूच डोळे उघडून बघितले तर समोर त्याला दिसले की त्याचा काका काकीची पपई चाटत होता. त्याची काकी तिचे पाय जोरजोरात हलवत होती आणि तिच्या तोंडातून आई ग, आह आह असा आवाज येत होता. काकी म्हणू लागली की हात घाला ना, आता तडपवू नका मला. पण किशोर काका तिचे संत्रे दाबत होता आणि तो म्हणाला, हळू बोल, रोहन जागा होईल. आता त्यांना काय माहिती की रोहन तर जागाच होता. मग काकाने तिच्या पपईवर त्यांचा पोपट ठेवला आणि तिला आत पूर्ण घुसून आत ते गरम झाल्याचे काकीला टोकत होते. थोडा वेळ ते काकीला टोकत होते आणि मग त्यांनी त्यांचं पाणी काढलं आणि ते बाजूला झाले. पण काकी अजून तहानलेलीच होती. तिची तडफड चालूच होती. तिची तहान भागली नव्हती. ती काकाला अपशब्द बोलू लागली. ती चांगलीच थकली होती आणि मग तिने तिच्या पपईत बोट घालायला सुरुवात केली आणि स्वतःची आग शांत केली. त्यानंतर ती झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन उठला आणि बघितलं तर त्याची आई, दीदी आणि काका तयार होत होते. रोहनने त्यांना विचारलं की तुम्ही लोक कुठे चालला आहात? तर त्याच्या दीदीने उत्तर दिले की तू लवकर आवरून घे, आपल्याला मामाच्या घरी जायचं आहे. रोहन म्हणाला, नाही, मला नाही यायचं, आणि तो आंघोळीला निघून गेला. तो आंघोळ करून आल्यावर काकूने त्याला छान नाश्ता बनवून दिला. नाश्ता करून झाल्यावर रोहन बाहेर खेळायला निघून गेला. बराच वेळ खेळून झाल्यावर तो परत आला आणि काकीच्या खोलीत जाऊन झोपला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने बघितलं तर त्याची काकी त्याच्यासमोर बसून तिच्या पपईत बोट घालत होती. तो तसाच झोपून राहिला. त्याने अजिबात हे माहिती होऊ दिलं नाही की तो जागा झाला होता. त्यानंतर थोड्या वेळाने काकीला मजा येऊ लागली. लवकरच काकीला स्वर्ग सुख मिळालं आणि थरथरू लागली. मग ती तिथून उठून निघून गेली. काही वेळाने रोहन देखील उठला. रात्री रोहनच्या आईचा फोन आला आणि तिने सांगितले की आज रात्री त्यांना यायला जमणार नाही. आता घरात रोहन, त्याची काकी आणि त्याचे वडील एवढेच होते. काकीने त्या दोघांना जेवण दिलं. ती स्वतःसुद्धा जेवली आणि मग ते सगळे जण झोपायला गेले. रोहन काकीसोबत तिच्या खोलीत गेला होता. त्याचे वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. काही वेळाने काकीचा फोन वाजला. पलीकडून रोहनचे वडील बोलत होते. त्यांनी काकीला काहीतरी मागितले आणि ती फोनवर म्हणाली, हो, आत्ता लगेच आणते. त्यानंतर ती उठून निघून गेली. तिने फ्रीजमधून एक पाण्याची बाटली काढली आणि ती रोहनच्या वडिलांच्या खोलीत गेली. त्याच वेळ ती माघारी न आल्यामुळे रोहनला थोडा संशय आला आणि तो बघायला त्याच्या वडिलांच्या खोलीकडे गेला. रोहन त्या खोलीच्या जवळ गेला तर त्याच्या कानावर काहीतरी ऐकू येऊ लागलं. त्याचे वडील काकीला काहीतरी विचारत होते. तो हळूच तिथल्या खिडकीजवळ गेला आणि लपून त्यांचं बोलणं ऐकू लागला. रोहनचे वडील तिला विचारत होते की तू रात्री अपशब्द कुणाला वापरत होतीस? पण काकी काहीच बोलत नव्हती. ती गप्प उभी राहिली होती. मग रोहनचे वडील म्हणाले, खाली बस आणि मला आता सांग, काय झालं होतं? तरी पण काकी काही बोलत नव्हती. मग ते म्हणाले, तू किशोरसोबत खुश नाहीस का? मग काकी म्हणाली की ते काहीच करू शकत नाहीत. मग ते म्हणाले, काय करू शकत नाही, सांग मला. आतासुद्धा काकी गप्पच बसली. मग ते म्हणाले, जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी ते सगळं करू शकतो जे किशोर नाही करू शकत. काकी रोहनला वडिलांच्या तोंडाकडे बघतच बसली आणि काही बोलली नाही. त्यांनी तिचा हात पकडला तरी पण ती काही बोलली नाही. मग त्यांनी सुरुवात केली. त्यांनी काकीचे संत्रे दाबायला सुरुवात केली आणि ते तिला चुंबन करू लागले. असं करता करता त्यांनी तिचे सगळे कपडे काढले. रोहन तिथेच बाजूला खिडकीजवळ उभा राहून हे सगळं बघत होता. काकी या सगळ्या गोष्टीला अजिबात विरोध करत नव्हती. हे चुकीचं आहे किंवा अजून काही. उलट तीच त्यांना अजून साथ देत होती. आता त्या दोघांनीसुद्धा सगळे कपडे काढून टाकले होते. रोहनच्या वडिलांचा भला मोठा पोपट बघून काकी त्यांना म्हणाली, तुमचा पोपट तर चांगलाच मोठा आणि जाड आहे. तुमची बायको एवढा मोठा कसा काय हात घेत असेल? ते म्हणाले, तोंडात घेऊन बघ, तो अजून मोठा होईल. ती म्हणाली, नाही, मी तोंडात घेणार नाही. ते म्हणाले, बरं ठीक आहे, बेडवर झोप.
मग ती लगेच बेडवर झोपली. ती खाली झोपताच त्यांनी तिच्या पपईचं दार थोडं उघडलं आणि त्यात बोट घालायला सुरुवात केली. ते दुसऱ्या हाताने तिचे मस्त संत्रे दाबू लागले. काकी आता जोरात सुस्कारे सोडू लागली होती. थोड्या वेळाने त्यांनी तिच्या पपईत बोट काढली आणि त्याची जीभ त्यात आत घालून चाटू लागली. तशी तिच्या तोंडातून अजून जोरजोरात आवाज निघू लागला आणि तिने त्यांचं डोकं पकडून तिच्या पपईवरती दाबू लागली. आता तिच्या तोंडातला आवाज अजून वाढू लागला. रोहनच्या वडिलांनी त्यांचा पोपट तिच्या पपईच्या तोंडावर ठेवला आणि एका दणक्यात तो पूर्ण आत घुसवला. काकी जोरात ओरडली, बाहेर काढा, प्लीज तुमचा पोपट बाहेर काढा, खूप दुखतंय, काढा बाहेर, माझी पपई फाटली आता. पण रोहनचे वडील ऐकायला तयार नव्हते. त्यांनी अजून एक जोरदार दणका दिला आणि त्याबरोबर काकी जोरजोरात ओरडू लागली आणि अपशब्द बोलू लागली. त्यानंतर मग रोहनच्या वडिलांनी तिला जोरात चांगलीच ठोकली आणि तीसुद्धा कमरवरती करून करून ठोकून घेत होती. ती चांगली सुस्कारे सोडत होती आणि आनंद घेत होती. मग काही वेळाने ते बेडवर खाली झोपले आणि काकीला त्यांच्या वरती घेतली आणि त्यांचा पोपट तिला मागून घालायला सांगितले. तिने सांगितल्याप्रमाणे केले. तिने त्यांचा पोपट तिच्या हातात पकडला आणि तिच्या पपईच्या छिद्रात वर ठेवून ती त्यावर बसली. मग हळूहळू त्यांचा पोपट तिच्या पपईत घुसत गेला. रोहनच्या वडिलांनी तिला मस्त ठोकली. काकीसुद्धा त्यांच्या अंगावर बसून वर खाली उड्या मारत ठोकून घेत होती. तिच्या तोंडातून बराच वेळ आवाज येत होता. मग काही वेळाने तिची तृप्ती झाली, पण ते मात्र अजून तृप्त झाले नव्हते. त्यांनी तिला पुन्हा खाली पाडली आणि तिच्या पपईत पोपट घालून पुन्हा ते तिला जोरजोरात ठोकू लागले. काकीच्या तोंडातून आवाज येऊ लागला, बस करा की आता, मला त्रास होतोय. ते म्हणाले, थोडा वेळ अजून जरा काळ, माझं होतच आलं आहे, तू फक्त मजे घे. ठोकाठोकीत त्रास तर होणारच ना, त्यातच खरी मजा आहे. तू तर खूपच तापली होतीस, आता मी तुला थंड करतोय. आता त्यांनी तिला मागच्या बाजूने करायला सुरुवात केली. त्यांनी मागून तिच्या पपईवर त्यांचा पोपट ठेवला आणि एक जोरात दणका देत पूर्ण पोपट आतमध्ये घुसवला आणि ते तिला अजून दणके देऊ लागले. ती जोरजोरात किंचाळू लागली, खूप दुखतंय, हळू करा की, आता राहू द्या, बस झालं ना प्लीज. ते म्हणाले, अजून थोडा वेळ, असे म्हणत मग ते देखील तृप्त झाले. आता ते तिच्या शेजारीच झोपले. काही वेळाने काकी उठली आणि बाथरूममध्ये गेली, पण ती नीट चालू शकत नव्हती. रोहनचे वडील तिच्याकडेच बघत होते आणि गालातल्या गालात हसत होते. मग काही वेळानंतर काकी बाथरूमच्या बाहेर आली आणि कपडे घालू लागली. तेवढ्यात रोहनचे वडील तिला म्हणाले, अजून एकदा होऊन जाऊ दे. तर काकी नको म्हणाली आणि जाऊ लागली. मग ती पटकन काकीच्या खोलीत जाऊन झोपलो आणि ती देखील माझ्या शेजारी येऊन झोपली. तर मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अनोळखी नातं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.